मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोनम वांगचुक हे स्ट्राईक करतायत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आज आंदोलन मुंबईमध्ये करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दुपारी 4 वाजता म्हणजे अगदी काही वेळामध्येच या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार आहे। दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे। त्यांना काल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना देशभरामधून पाठिंबा वाढत असतानाच उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाची घोषणा केली होती आणि त्यानुसार आज मुंबईमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आज संध्याकाळी 4 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांनी 20 दिवस जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि त्यापुढे आता अभिजित दिपके जे आंदोलन करतात त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज संध्याकाळी 4 वाजता आंदोलन केलं जाणार आहे। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या आंदोलनासाठी उपस्थित राहतील, आदित्य ठाकरे या आंदोलनासाठी उपस्थित राहतील अशी माहिती मिळते। सगळ्यांना 4 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय बुलंद आवाज विद्यार्थ्यांसाठी देशाच्या भवितव्यासाठी असा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हुकुमशाही सरकारच्या विरोधात आंदोलन असं म्हणत हे आंदोलन केलं जाणार आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या बाजूला एक छोटेखानी स्टेज उभारण्यात आलं आहे आणि या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे। नीटच्या परीक्षेचा पेपर लीक प्रकरणामध्ये सोनम वांगचुक यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ते मागतायत आणि त्यासाठी त्यांनी जे आंदोलन उभारलं होतं त्या आंदोलनामध्ये सलग 20 दिवस त्यांनी उपोषण केलेलं होतं। आमरण उपोषण करत असताना शासनाच्या वतीनं कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना जंतर मंतरवरून उचलण्यात आलेला आहे। अयोग्य पद्धतीनं अवैध पद्धतीनं त्यांना उचलण्यात आलं असा आरोप सोनम वांगचुक यांच्या कुटुंबियांकडनं आणि स्वतः सोनम वांगचुक यांच्याकडनं केला जातो आहे। आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यामुळं आम्ही आमच्या अधिकारासाठी आम्ही आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत होतो, तरीसुद्धा अवैध पद्धतीनं आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारनं केला असं म्हणत सोनम वांगचुक यांनी अजूनही आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। रुग्णालयातून त्यांचं आंदोलन सुरू आहे तर जंतर मंतरवर अभिजित दिपके आंदोलन करत आहेत आणि याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। मध्यंतरी आपण बघितलं होतं की उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं होतं की जी माणसं ज्या ठिकाणी आहे त्यांनी तिथून आंदोलन करा आणि या आंदोलनाला समर्थन द्या। तसाच प्रयत्न आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केला जातोय। या ठिकाणी आपण पाहतोय की एक छोटेखानी स्टेज उभारण्यात आलंय जिथं उद्धव ठाकरे स्वतः येऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतील असं सांगितलं जात आहे। व्हिडिओ सुधीरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई। मुंबई सोडूच नका, दिल्लीला जाऊच नका, इथलच्या इथेच आंदोलन करा, या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत। असं नाही आहे, आंदोलन जर करायचं असेल तर त्याला स्वतःला झोकून द्यावं लागतं आणि म्हणून आज ते आंदोलन करणार त्याला आमच्या शुभेच्छा आहेत। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनात राज्यभरामध्ये आंदोलन केलं जाते। नागपुरात शांतता मार्च काढण्यात आला आहे। संविधान चौक ते गांधी पुतळा असं आंदोलन करण्यात आलं। संविधान मूल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही हक्कांच्या समर्थनासाठी हा मार्च काढण्यात आला। यामध्ये विद्यार्थी, सामाजिक संघटना, पर्यावरण कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। मनमाडमध्ये सुद्धा शिवसेना युबीटी आणि सीजेपीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय।